पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरण आणि या प्रकरणी थोड्याच वेळात 4 आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस या सगळ्या प्रकरणी आता आरोपींना कोर्टात हजर करतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडून। सुशांत, अगदी थोड्याच वेळात या प्रकरणी आरोपींना हजर केलं जाणार आहे। कोठडी निश्चितच मागितली असल्याची चर्चा आहे। नक्कीच विषारी दारू पिल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे शहर असेल या भागामध्ये झालेला आहे। आतापर्यंत जी आकडेवारी समोर येते 15 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि या प्रकरणातील जे दोषी आहेत त्याच्यापैकी 4 जणांना पिंपरी चिंचवड शहर पोलीस हे थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर करणार आहेत। जो मुख्य आरोपी जो आहे ज्यांनी हडपसरमधून ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही दारू आणली त्याला कालच पोलिसांनी अटक केली आणि आज त्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये हजर केलं आणि आता त्याला थोड्याच वेळात कोर्टामध्ये देखील हजर करणार आहेत। आणि त्या आरोपीने ज्यांना दारू दिली जे सिंग कुटुंबीय आहेत त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। सिंग कुटुंबियांपैकी 3 जण पोलिसांच्या ताब्यात आहे। ह्या चौघांना आता थोड्याच वेळात पिंपरी चिंचवड शहर पोलीस हे कोर्टामध्ये हजर करणार आहेत आणि त्यानंतर किती दिवसाची जी कस्टडी आहे ती पोलिसांना मिळणार आणि अजून ह्या संदर्भात काय काय माहिती समोर येणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।